सप्टेंबरमधील महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 108 गावांमध्ये पाणी शिरले होते. नदीकाठावरील 11,805 कुटुंबांचा संसार पुरात वाहून गेला. या पूरग्रस्त कुटुंबाची दिवाळी आनंदात जावी म्हणून शासनाकडून त्यांना 25 वस्तूंचे दिवाळी किट मिळणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे. सीना नदीला आलेल्या पुरामुळे 4 लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरूच असून पंचनामे पूर्ण होऊन नुकसान भरपाईचा प्रस्ताव प्रशासनाला पाठवला जाईल. त्यानंतर शासनाकडून मदत मिळायला आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. तत्पूर्वी 18 ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे. 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी, 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन, 22 ऑक्टोबर दीपावली पाडवा, 23 ऑक्टोबर भाऊबीज आहे. दिवाळीपूर्वी बाधित क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अहवाल सादर करून सर्वांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळीसाठी आधार म्हणून 25 वस्तूंचे किट दिले जाणार आहे. त्यात तांदूळ सोडून सणाला लागणाऱ्या बाकीच्या सर्व वस्तू त्यात असणार आहेत. सण उत्सव गोरगरिबांना आनंदाचा शिधा यावेळी दिला जातो. तो आता सरकारने बंद केला, पण पूरस्थितीमुळे आणि दिवाळी तोंडावर आल्याने बाधितांना विशेष दिवाळी किट दिले जाणार आहे. त्यात टूथब्रश, टूथपेस्ट, आंघोळीचे कपडे धुवायचे साबण, मेणबत्ती, केसाचे तेल, याशिवाय गहू, साखर, हरभरा डाळ, तेल, गूळ अशा दिवाळीला लागणाऱ्या 25 वस्तू असणार आहेत. किटची किंमत प्रत्येकी 2100 रुपये असणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने या किटचे वाटप होणार आहे.